नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि तुम्ही पाहत आहात माझा ट्रॅव्हल व्लॉग चॅनल। आज आपण एक्सप्लोर करणार आहोत म्हैसूर आणि आसपासची काही सुंदर ठिकाणं, जसं की चामुंडी मंदिर, निसर्गधामा आणि बरंच काही। तर सगळ्यात आधी मी आली आहे चामुंडी हिल्सवरच्या चामुंडेश्वरी मंदिरला। हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि इथून संपूर्ण म्हैसूर सिटीचा व्ह्यू खूपच सुंदर दिसतो। इथे पोहोचल्यावर जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ना, ती खूप खास आहे। कारण चामुंडी टेकडीवर स्थित श्री चामुंडेश्वरी मंदिर हे दुर्गा देवीचं एक जागृत आणि पवित्र स्थान आहे। हे मंदिर 18 प्रमुख शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं आणि म्हैसूरच्या राजघराण्याची देवता आहे। चामुंडेश्वरी देवी दुर्गेचा अवतार, जी महिषासुरमर्दिनी मानली जाते। देवीचं दर्शन घेण्यासाठी माझा जो योग आला तो महाशिवरात्रीचा दिवस होता। या दिवशी खरंच खूप गर्दी होती। फायनली मी मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेतलं। आता आपण पोचलो आहोत नामडोलिंग मॉनेस्ट्रीला, ज्याला गोल्डन टेम्पल पण म्हणतात। इथे मोठे गोल्डन बुद्ध स्टॅच्यूज खूप भव्य आणि सुंदर आहेत। इथली शांतता आणि स्पिरिच्युअल वाइब तुम्हाला एकदम वेगळ्याच वर्ल्डमध्ये घेऊन जाते। डेफिनेटली वन ऑफ द मोस्ट पीसफुल प्लेस इन दिस ट्रिप आय फाउंड। इथे आल्यावर एकदम वेगळी शांतता जाणवते। मॉन्क्स चॅन्टिंग करत असतात आणि तो साऊंड खूप सूथिंग वाटतो। जर तुम्हाला सिटी लाईफपासून थोडा ब्रेक हवा असेल तर इथे ही एक परफेक्ट जागा वाटली। मॉनेस्ट्रीचं आर्किटेक्चर पूर्ण तिबेटियन स्टाईलमध्ये आहे। भिंतीवरती ब्युटिफुल पेंटिंग्स आणि कार्विंग्स आहेत, जे बुद्धिस्ट कल्चर दाखवतात। इथल्या आसपास तिबेटियन फूड पण मिळतं, मोमोज, थुपका वगैरे, आणि शॉपिंगसाठी पण बरेच स्टॉल्स बाहेर लावलेले होते। आणि इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे हे भव्य गोल्डन बुद्ध स्टॅच्यूज। इथे 3 मोठ्या मूर्ती आहेत। या मूर्तींची हाईट आणि डिटेलिंग इतकं सुंदर आहे की तुम्ही लिटरली काही वेळ फक्त बघतच राहाल। तर चला तर मग आपण बघूयात मॉनेस्ट्री। ओव्हरऑल नामडोलिंग मॉनेस्ट्री म्हणजे एक असा अनुभव होता की जिथे तुम्ही फक्त साईटसीइंग नाही तर इनर पीसला पण फील करता। डेफिनेटली म्हैसूर ट्रिपमध्ये हे ठिकाण मिस करू नका। आता आपण आलो आहोत कावेरी निसर्गधामामध्ये। हे एक छोटंसं आयलँड आहे जे बांबूज ट्रीज आणि नदीने वेढलेलं आहे।
इथे एंट्री करताना जो हँगिंग ब्रिज आहे ना, तिथला एक्सपिरियन्स हा एक मजेदार आहे. नेचर लव्हरसाठी हे एक परफेक्ट स्पॉट आहे. तिथे तुम्ही रिलॅक्स करू शकता, फोटो काढू शकता आणि शांत वातावरण एन्जॉय करू शकता. कावेरी निसर्गधाम हे कर्नाटक राज्यातील कुर्ग जिल्ह्यातील कुशलनगर जवळ कावेरी नदीने तयार केलेले एक सुंदर बेट आहे. हे घनदाट बांबूंची बेटे, चंदनाचे व सागवान वृक्ष आणि वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे. इथे एंट्री तिकीट आहे आणि ते 80 रुपये पर पर्सन आहे. इथला जो टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत असतो आणि ते पार्किंगची पण सोय अवेलेबल केलेली आहे. इथे हँगिंग ब्रिज हा एक मेन अट्रॅक्शन आहे. स्टार्टिंगमध्ये ब्रिजवर चालताना थोडासा हलतो, त्यामुळे फन आणि थ्रिल दोन्ही मिळतं. ब्रिज क्रॉस केल्यानंतर एक सुंदर आयलँडवरती आपण पोचतो. इथे बांबू ट्रीज, ग्रीनरी आणि नदीचा आवाज, एकदम पीसफुल एन्व्हायरमेंट आहे. नेचर्स लव्हरसाठी हे एक परफेक्ट गेटवे आहे. इथे काही ॲक्टिव्हिटी पण पुढे करता येतात, जसं की बोटिंग आहे, डिअर पार्क आहे. ॲक्टिव्हिटीज पण पुढे नवीन सुरू केलेलं आहे आणि एलिफंट राईड्स पण अवेलेबिलिटीवरती डिपेंड आहे. ओव्हरऑल निसर्गधाम म्हणजे एक नेचर, फन आणि रिलॅक्सेशन यांचं एक परफेक्ट कॉम्बो आहे. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एक अशा ठिकाणी जिथे तुम्ही एलिफंटसोबत डायरेक्ट फ्रेंडशिप करू शकता. आता टाईम आहे थोड्या ॲडव्हेंचर्सचा. आपण आलो आहोत डुबारी एलिफंट कॅम्पला. हे ठिकाण खास एलिफंटसोबत जाऊन एक्सपिरियन्स घेण्यासाठी खूप फेमस आहे. तर हे कुर्गमध्येच लोकेशन आहे आणि त्याची एंट्री फी 140 रुपीज पर पर्सन आहे आणि एलिफंट इंटरॅक्शन किंवा ॲक्टिव्हिटीज असेल तर त्याचे काही सेपरेट चार्जेस असतात. आणि इथे 2 टायमिंग्स आहेत. एक मॉर्निंगमध्ये 9 ते 11 आणि संध्याकाळी 4:30 ते 5:30. इथे मेन हायलाईट म्हणजे एलिफंटसोबत इंटरॅक्शन. तुम्ही एलिफंटला जाऊन पाहू शकता, त्यांना फीड करू शकता आणि काही वेळा त्यांना बाथिंग करताना पण बघता येतं. तर हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी सगळ्यात आधी पाण्यातून जावं लागतं. तर पाणी जास्त नसल्यामुळे मी पाण्यावरून डुबारे कॅम्पपाशी गेलेलो.
तर कॅम्प कावेरी नदीच्या काठावरती आहे, त्यामुळे इथे एकदम नॅचरल आणि पीसफुल एन्व्हायरमेंट आहे आणि रिव्हर क्रॉस करताना खूप छान वाटतं. मी या कॅम्पमध्ये संध्याकाळी आलेले आणि पायांना जो थंड पाण्याचा स्पर्श होतो तो फील खूप छान एक्सपिरियन्स देतो. आणि एकदा का रिव्हर क्रॉस केली की आपण एलिफंट कॅम्पला पोचतो. तर जर का संध्याकाळी आपण पोचतो तर संध्याकाळी आपण एलिफंटला फील करू शकतो. आणि जर का सकाळी आपण जात असू तर सकाळी एलिफंटला बाथिंग करताना बघता येतं किंवा आपण एलिफंटला जाऊन पाहू शकतो. आणि त्याचे या ॲक्टिव्हिटीसाठी काही वेगळे चार्जेस पण असतात. एलिफंट ॲक्टिव्हिटी मिस होऊ नये असं वाटत असेल तर सकाळी गेलेलं बरं असतं. आणि रिव्हर क्रॉस करावा लागतो, त्यामुळे आपले जे फुटवेअर आहेत ते हे चांगले असावेत. काही कॅश पण जवळ असावे, कारण काही ठिकाणी ऑनलाईन चालत नाही. जर तुम्हाला ॲनिमल आवडत असतील तर डुब्बारे एलिफंट कॅम्प पण एक मस्ट विजिट एक्सपिरियन्स आहे आणि माझ्या ट्रिपमधला हा एक फेवरेट पार्ट होता. आणि आता मी दाखवते माझा आजचा KSTDCमधला स्टे. कर्नाटका टुरिझमचं हे प्रॉपर्टी आहे आणि ऑनेस्टली बजेटमध्ये खूप छान ऑप्शन आहे. हा आहे माझा रूम. खूप स्पेशियस आहे आणि बेड पण खूप कम्फर्टेबल आहे. मध्ये लाईट्स, 2 बेड आणि TV पण दिलेला. सामान ठेवायला वॉर्डरोब होतं आणि पाणी ठेवलेलं आणि मोठी खिडकी आहे आणि खिडकी ओपन करून हा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू खूपच छान होता. हा माझा फेवरेट पार्ट आहे बाल्कनी व्ह्यू. इथून बाहेरचा व्ह्यू खूप पीसफुल आहे आणि सकाळी इथे बसून चहा घेतला तर फुल वॅकेशनचा वाईब येतात. ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूपच कम्फर्टेबल होता आणि हा माझा होता आजचा ट्रॅव्हल व्लॉग. चामुंडी मंदिरपासून निसर्गधामा, गोल्डन टेम्पल, डुब्बारे एलिफंट कॅम्प हे सगळे एक्सपिरियन्स एकदम अमेझिंग होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणखी अशा ट्रॅव्हल आणि फूड व्लॉगसाठी माझ्यासोबत नक्की राहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि कीप ट्रॅव्हलिंग. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एक अजून अमेझिंग प्लेस. सो स्टे ट्यून्ड.